कशासाठी गेलो होतो तर एक जणाला गाडी घ्यायची होती, म्हणजे आपल्या भावाला घ्यायची होती गाडी, टोयोटाची फॉर्च्युनर घ्यायची होती. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ताचा ब्लॉग आपण संध्याकाळी चालू करतो कारण की मी दिवसभर बाहेर गेलो होतो. बाहेर कुठे गेलो होतो तर बारामतीला गेलो होतो. कशासाठी गेलो होतो तर एक जणाला गाडी घ्यायची होती, म्हणजे आपल्या भावाला घ्यायची होती गाडी, टोयोटाची फॉर्च्युनर घ्यायची होती. तर गाडी आणायला गेलो होतो, मी गेलो होतो आणि माझा भाऊ गेलो होतो. मी माझा भाऊ होतो आणि त्याचे 2 मावस भाऊ होते. तर असं 4 जण आम्ही गेलो होतो गाडी आणण्यासाठी. तुम्हाला मी फोटो वगैरे टाकतो, मध्ये काय काय क्लिप्स वगैरे टाकतो, ॲड करतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग सुरू करायला उशीर झाला आहे बघा, असा विषय झाला. आत्ता झालो मी इथं बघा किती राडा झाला. बाटली कोणी पाडली, दारूची बाटली. कोण पेतं ही कोण पेतं बरं? हां, काय शानं नाही ते. त्या दिवशी काल जग पाडलं आहे, ही आज बाटली पाडली. गायला काय कळत नाही. तर काय करू, आधी शेण काढूया आणि गायातमध्ये घेऊया. इथं बघा चमचम, का चमचम चमचम ए चमचम. मित्रांनो, फॉर्च्युनर लेजेंडर घेतली. लेजेंडर आपण नाही घेतली, म्हणजे मी नाही घेतली, माझ्या भावाने घेतली असं. पण तुम्हाला एक सांगू का, मला आल्टो आणा, नाहीतर जी वॅगन आणा, नाहीतर फॉर्च्युनर आणा, नाहीतर XUV आणा, नाहीतर कुठली रॉल्स रॉयस आणा, मला चालत नाही. कारण की मला होती उलटी. मित्रांनो, मला कुठली गाडी चालत नाही, उलटी होती. मला फक्त 2 व्हीलर चालते मोकळ्या हवेची, कुठली पण असू दे, एवढा असा विषय. तर घेऊया गायात, नाही शेण काढूया आणि गायातमध्ये घेऊ लगेच. तर मित्रांनो, आपण गायत सगळं काम केलेलं आहे, पेंट टाकले, शेण काढलेलं आहे. आता काही आतमध्ये घेऊया. काय चला कप्प चाल, ही कप्प येऊ नको तू. चमचम चमचमची मम्मी पहिल्यांदा बघा. दमानी या दमानी, ऐ दमा ऐ हो का, हो दमानी या काय दमानी, पळतच गेले हो का, पळतच डायरेक्ट. येऊ द्या जाऊ द्या. सगळं पाय शेण माझं. रेडी रेडी काय ग. तर मित्रांनो, आपण आलो आता वैरण काढण्यासाठी. गायातमध्ये घेतली त्यानं वैरण काढायला आलो आहे, कारण की वैरण काय काढली नाही आपण. इथंच ही कालची वैरण आहे थोडीशी, थोडंच काढायचं आणि घेऊन जायचं आहे. आणि ट्रॅक्टर जोडायचं आहे आर्निचरवरती. काढतो वैरण, घेऊन जातो लगेच घरी. तर आपण आलो घरी वैरण घेऊन आणि लाईट आलेली आहे. खटका टाकूया. लाईट आली बघा घरात, बघा इथं. लाईट कशी नाही, लाईट यायला पाहिजे होती. हल्ला असलं वरचं हलवून येतो. मित्रांनो, मी हे काय करा नसते माझं. तर फायनल लाईट लावलेली आहे आणि आता काढूयात धारा आपण. तर इथं बघू शकता आपण मशीन लावलेली आहे गायला. धारा काढतो आणि भेटतो तुम्हाला धारा काढल्यानंतर. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी, एकदम महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. इथं बघा तिकडं काय करतं. रेडी इकडे रेडी. महाकायला पाहिजे चाललं बघा, बघितलं महाकाल पेत आहे तिकडे. रेडी तिकडे कुठं चालली, इकडे कटलंय भारी दिसतोय का तुला, माहिती आहे का? असा दरवेळेस मारतो काय. आली बघा रे. का ग काय म्हणते, आज अंधार झाला आहे अगले, माहीत आहे का? चांगले आहे माहिती आहे का तुझं, ते चांगले. धारा काढतो धारा मला. तर धारा काढतो, भेटतो तुम्हाला लगेच. तर मित्रांनो, झाली संध्याकाळ आणि आपलं गायचं सगळं काम झालं. किती वाजले बघा, हो 9:15 वाजून 5 मिनटं झाली. ते इथं मम्मी बघा टेन्शनमध्ये काय बसली. टेन्शनमध्ये बसली आपली, का काय स्वयंपाक नाही काय नाही, निवांत बसली आपली. होय, बरं साहेब का म्हणणं आपण जेवण नाही आलो माणूस. हो. आणि मित्रांनो, ज्या भावाने ही आपण मागे ज्या गाडी आणली का नाही, त्यांच्या घरी आहे लग्न, म्हणजे आपल्या भावकीच्या घरी आहे लग्न. चुलत भावाचं लग्न आहे. तर त्यांनाच गाडी आणलेली आहे मागाशी. तर तिथून आम्ही जेवण आलोय मागाशी, त्यामुळे स्वयंपाक काय नाही आज केलं. पण मला भूक लागली होती की जाऊ का जेवायला, अजून एकदा जेवण येतो मी. आणि अण्णा पण तिकडे येतं, अजून एकदा मी जेवण येणार आहे. मला लागले त्या भूका, मी कोणाचं ऐकत नसतो, कारण की मला भूक लागली. इथं बघा लक्ष, इथं कालचे आहे दूध आहे. मग मी खरंच काय केलं नाही की ग तू.
पार्ली बिस्किट पण नाही मित्रांनो. काहीच केलं नाही. मला 100% जायला लागेल तर जेवण यायला लागेल. मला लागलं ते बघा मी काम जेवणाची डबा देणार आहे. होय डबा बाबांना देणार आहे. बरं डबा दिला म्हणलं मला तर जायचं लागेल अन्न आणायला मग जेवण येतं तेवढंच है ना. ऑटो मग कॅमेरा आहे ना. नाही नाही डॅश कॅम बसवून घेतलाय. डॅश कॅम बसवून घेतलाय इथं. अरे हां इथं याला एकटीला 6,000 घेतले त्यांनी. होय दरवाजा उघडला की चिखल आहे का काय कळायला अंधारात. त्याला किती 22 गेलं ना आपल्या वर विमला पुढचे ह्या. तर मित्रांनो आपण आलो आहे लग्न घरी गाडी बघण्यासाठी आणि जेवणासाठी पण आलो आहे. जेवण करून घरी आता लगेच. आणि हे बघा आपण मगाशी गाडीतून येताना व्हिडिओ काढलेला आहे. दादा माझा बसलेला आहे भाऊ शेजारीने गाडी चालवत आहे आणि मी व्हिडिओ काढत आहे व्लॉगिंगसाठी आपल्या. मित्रांनो 100च्या वर नेली गाडी 100च्या वर हे बघा. आणि मी शेजारी बसली ती पण फॉर्च्युनर नवीन लेजेंडर फॉर्च्युनर. तब्बल तुम्हाला माहीतच असेल किंमत त्याची. आणि 100च्या वर गाडी चालत होते तर आता एवढी भीती वाटते ना मित्रांनो. बघितलं का मी गाणं लावलं आहे बॅकग्राऊंडला पण मी काय केलं माहिती आहे का म्युझिक टाकले म्युझिक रिमूव्ह केले आणि हे लावले माझा व्हॉईस लावला आहे. कारण की आपल्याला 100% यूट्यूबसाठी नियमांच्या विरोधात असतं ना कॉपीराईट येतात. त्याच्यामुळं आपण व्हॉईस टाकलेला आहे आणि गाणं काढलेलं आहे आपलं. कसं आहे फॉर्च्युनर गाडी चालते. मी तर पहिल्यांदाच बसलो आहे फॉर्च्युनरमध्ये आणि थोडीफार चालवली पण आहे मगाशी मी गाडी. तर मित्रांनो मी तुम्हाला गाडी पण दाखवलेली आहे फॉर्च्युनर आणि व्हिडिओ पण दाखवलेला आहे. आणि आता मी नुसता प्लेन व्हिडिओ एक रील बनवलेली आहे ती मध्ये टाकणार आहे. ह्याच्या विदाऊट व्हॉईसची एक रील आहे बनवलेली. ती मी नाही बनवलेली आपण दिली एक जणाला शूट करायला तर ती बनवलेली आहे. तर ती पण मी टाकणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर बघितली गाडी मित्रांनो पहिल्यांदाच फॉर्च्युनरमध्ये बसलो पहिल्यांदाच. मला विश्वासून बसत नाही की मी फॉर्च्युनरमध्ये बसलो आहे ती. तर आपल्या गाडीमध्ये बसण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे फॉर्च्युनरमध्ये. तर आणि चालवली पण आहे. ॲटोमॅटिक व्हेरियंट आहे डिझेल ॲटोमॅटिक व्हेरियंट आहे त्याच्यामुळं काय अवघड नाही चालवण्यासाठी. तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि आजचा माझा दिवस सगळं बाहेरच गेलेला आहे त्याच्यामुळं गाईंचं काय आपलं एवढं कमी दाखवण्यात आलेलं आहे आज. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन आजचा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.